कोल्हापूरच्या कागलमध्ये घाटगे मुश्रीफांमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते। बाचणी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामावरून श्रेयवादाची ही लढाई सुरू झाली आहे असं पाहायला मिळते। काल मुश्रीफांनी भूमिपूजन केलं तर आज समर्जित घाटगे हे भूमिपूजन करणार आहेत आणि त्यामुळे ही श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे असं म्हणावं लागेल। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। शेखर, खरं तर आता घाटगे विरुद्ध मुश्रीफ असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणारच आहे, मात्र त्यापूर्वी आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। काय अधिकची माहिती या संदर्भातली? विक्रांत, एकीकडे विधानसभेच्या निवडणुकीमधले दोन पैलवान जे आहेत ते या ठिकाणी जाहीर झालेले आहेत, मात्र या दोन्ही पैलवानांमध्ये आता श्रेयवादाची लढाई खरं तर कोल्हापूरमध्ये सुरू आहे। श्रेयवादाची कुस्ती खरं तर कोल्हापूरमध्ये सुरू आहे असं म्हणावं लागेल, कारण कोल्हापुरातल्या कागलमधले बाचणी एक गाव आहे आणि ज्या गावामधलं प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ते मंजूर झाले आणि ते मंजूर आम्ही करून आणलं आणि अशा पद्धतीचा दावा जो आहे तो समर्जित घाटगे गटाकडून केला जातोय आणि आज त्या संदर्भातलं उद्घाटन देखील, भूमिपूजन कार्यक्रम देखील आज होणार होता। मात्र तत्पूर्वीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्या ठिकाणी येऊन घाई गडबडीनं त्या ठिकाणी भूमिपूजन केलं अशा पद्धतीचा आरोप देखील समर्जित घाटगे गटाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळं एकीकडे हा काम जे आहे ते आम्ही मंजूर करून आणलं असताना देखील घाई गडबडीनं पालकमंत्र्यांनी याचं भूमिपूजन काय केलं असं देखील समर्जित घाटगे गटाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा समर्जित घाटगे गटाकडून सुद्धा याच कामाचं खरं तर भूमिपूजन जे आहे ते आज होणार आहे। त्यामुळं एकीकडं प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही, कामाची सुरुवात झालेली नाही, भूमिपूजन खरं तर आता पार पडणार आहे। मात्र एकीकडे प्राथमिक आरोग्य केंद्र उभं राहण्यापूर्वीपासूनच आता हा श्रेयवाद जो आहे तो या गावामध्ये सध्या पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच एकीकडे कागल एक राजकीय विद्यापीठ म्हणून कोल्हापुरात ओळखलं जातं, मोठी राजकीय पार्श्वभूमी या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि आता देखील या कामाच्या निमित्तानं मात्र आता दोन्ही गटांमध्ये श्रेयवादाची लढाई सध्या पाहायला मिळते। विक्रांत, अगदी खरं आहे शेखर, खरं तरी श्रेयवादाची लढाई कोण जिंकणार ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। मात्र हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं असं म्हणूया।